नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज महाराष्ट्रामध्ये घडलेली सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती. एकंदरीत पाहता शिवसेना आणि मनसे हे कधीच एकत्र येणार नाहीत असं वाटणारे दोन पक्ष एकत्र आले, दोन भाऊ एकत्र आले आणि जे मराठी मताचं विभाजन झालं होतं ते विभाजन झालेलं एकत्र आलं म्हणायला हरकत नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे, विरोधक असतील, भाजप असेल, त्यामध्ये काँग्रेसचे काही नेते असतील, राष्ट्रवादी असतील, दोन्ही या लोकांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावरती त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पण हे सत्य आहे का? एकंदरीत जर पाहिलं आणि जर शिवसेना आणि मनसे यांचा इतिहास पाहिला, यांची काम करण्याची स्टाईल पाहिली, या दोन नेत्याची क्रेज पाहिली, तर याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती परिणाम होऊ शकतो हे मात्र सत्य आहे. आता विरोधकांनी कितीही म्हटलं की दोन्ही एकत्र आले तर याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती तीळमात्राचाही परिणाम होणार नाही, पण परिणाम होणार असं तरी सध्या चित्र आहे. कारण ज्यावेळेस या दोघं म्हणजेच श्री उद्धव ठाकरे आणि श्री राज ठाकरे हे दोघं एकत्र येणार ह्या गोष्टीची चर्चा 6, 7, 8 महिन्यापूर्वी ज्यावेळेस सुरू झाली होती त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं, महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत होतं की हे दोघं एकत्र आले पाहिजे. आणि एक ह्युमन टेंडन्सी आहे की ज्यावेळेस एखादी गोष्ट माणूस सतत पाहतो तर त्यावेळेस त्याला वाटतं की ती बदलली पाहिजे, त्यामध्ये बदल झाला पाहिजे. कुठून तरी बारीक आवाज आणि बारीक सूर निघतोय की भाजप कुठंतरी अन्याय करते, अन्यायकारक भाजपची भूमिका आहे, भाजप हे हुकुमशाही करते. या बारीक सुरामुळं महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक वेगळं विचार, वेगळं वातावरण निर्मिती झालेलं आहे. मग ह्याचा परिणाम कशामुळे होतोय? तर याचा परिणाम हा आपण पाठीमागं जर थोडा प्रकाशझोत टाकला तर त्यामधनं कळतो. भाजपचे आणि भाजपने केलेले कृत्य, ते शिवसेनेची फाटाफूट असो, राष्ट्रवादीची फाटाफूट असो आणि भारतामधील काही वेगवेगळ्या राज्यामध्ये केलेलं षडयंत्र असो, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये कुठंतरी असं वाटतंय की भाजप एक हाती पूर्ण देश चालू इच्छिते, भाजप एक हाती प्रत्येक राज्य चालू इच्छिते, असं जनतेचा एक वेगवेगळ्या अँगलनी सूर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्यातल्या त्यात ही मराठी माणसाची सत्ता असावी, मुंबई ही मराठीकरांची असावी आणि मराठी मुद्दा आणि मराठी माणसाचा मुद्दा ज्यांनी अनेक वर्ष धरून ठेवला ती शिवसेना आहे, ते मनसे आहे. त्यामुळे कुठंतरी मुंबईच्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेना असं वाटतंय का की मुंबई हे या दोन बंधूच्या हातात असावी? तर ह्याचं उत्तरही होच आहे. कारण तसं जनमत आहे, तसं लोकांमध्ये चर्चा आहे. आता विरोधकाचं काम असतं की नेरेटिव्ह सेट करणं आणि याचा काही परिणाम होणार नाही हे दाखवणं. पण येणाऱ्या काळामध्ये हे दोन बंधू जर एकत्र आले तर 4 ते 5 जिल्ह्यामध्ये नक्की याचा फरक पाहायला मिळू शकतो. त्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे, इथे आपल्याला थोडा बदल 100% आपल्याला जाणवणार. बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा बदल तेवढा जाणवणार नाही. पण राज ठाकरे यांची आक्रमक शैली, त्यांचं वक्रत्व, त्यांची बोलण्याची स्टाईल आणि मोप खेचून आणण्याची जी त्यांच्याकडे स्किल आहे ते
उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासन, संघटन आणि नम्रपणा या दोघांचं एकीकरण झालं तर महाराष्ट्रामध्ये ह्या युतीचं पुढे झेंडा किंवा पुढे वावा किंवा पुढे लोकांमध्ये जाण्याला वेळ लागणार नाही. कारण दोन्ही पक्ष हे ग्रामीण भागापर्यंत ऑलरेडी पोहोचलेले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी त्याचा हळूहळू परिणाम जाणवू शकतो. पण आता बीएमसीचं महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जाहीर झालेल्या आहेत, आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर का शिवसेना आणि मनसे हे मुंबईचा गड राखण्यात यशस्वी ठरले तर येणाऱ्या काळामध्ये याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता भाजप तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरणार आहे, हे पण सत्य आहे आणि हे मान्य करावं लागेल की भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, भारतातला सर्वात मोठा पक्ष आहे, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्या पद्धतीनंच भाजपची वाटचाल असणार आहे. त्यामुळे भाजप हे 100% प्रयत्न करणार आहे की जी काही वर्षानुवर्ष मुंबईची महानगरपालिका ही शिवसेनेच्या हातात राहिलेली आहे ती भाजपकडे यावी. पण एकंदरीत पाहता मराठी मताचं जे विभाजन होतं हे मोठ्या प्रमाणावरती ते कुठेतरी थांबेल आणि एकत्र हे मत पडतील, जिथं शिवसेनेची ताकद डबल होईल आणि ते नगरसेवकाच्या रूपामध्ये दिसू शकेल असं तरी सध्या चित्र आहे. पण शेवटी जनमत आहे, शेवटी लोकांचं मत आहे, त्यामुळे काय होईल हे निवडणुकीमध्ये सांगता येत नाही. इतर ठिकाणी बघितलं तर मनसेचीही तेवढी ताकद नाहीये आणि शिवसेनेची नाही. म्हणजे बाकी जिल्ह्यामध्ये जसे की आता पुणे आहे, पुण्यामध्ये 10 सीट शिवसेनेचे असतील माजी नगरसेवक, मनसेच्या 2-4 सीट असतील. तसंच नाशिकमध्ये पण तीच सिच्युएशन आहे, छत्रपती संभाजीनगर पण मध्ये तीच सिच्युएशन आहे, ठाण्यामध्ये पण तीच सिच्युएशन पाहायला मिळते. त्यामुळे इथे फार मोठा काही बदल जाणवणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये हे बघणं औचित्याचं ठरणार आहे की जे मराठी मताचं विभाजन होतं ते कितपत थांबतं आणि आता भाजपला हे किती मोठं चॅलेंज आहे हे आता येणाऱ्या ह्या 8-10 दिवसामध्येच कळणार आहे. कारण भाजपला असं चॅलेंज आहे की एक तर भाजप मराठी मत मिळवण्यासाठी किंवा मराठी टक्का आपल्या मतामध्ये वाढवण्यासाठी यशस्वी ठरेल का आणि त्यांच्याकडे कोणतं कार्ड असेल जेणेकरून त्यांना मराठी टक्का वाढवता येईल हेही बघणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे. कारण या सगळ्या गोष्टीमध्ये जी महाराष्ट्राच्या राजकारणाची आता वाटचाल आहे ती थोडी बदलल्याची, दिशा बदलल्याची कुठंतरी जाणीव होते. कारण हे दोन्ही नेते खमकार एक संघटन घेऊन चालणारे आणि एक मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आहे किंवा ज्यांच्या पक्षाची चर्चा आहे किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा आहे असे हे 2 नेते आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बदल नक्की जाणवू शकतो आणि शेवटी एक महाराष्ट्रामध्ये परंपरेनं आलेलं हे ठाकरे ब्रँड आहे, त्याचाही इफेक्ट सगळीकडे जाणवू शकतो. सध्या असं वातावरण आहे. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की कळणार आहे की हा शिवसेना मनसे फॅक्टर चालला का बंद पडला. तर यावरती तुम्ही तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली का, बदलू शकते का किंवा अजून काही आपलं मत आहे का हे नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.